नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावरील लोकांशी बोलणी करतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वातील, त्यांच्या कर्तृत्वातील वेगवेगळे पैलू समजून घेतो आहोत. यासाठी आपण अनेक ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बोलतो आहोत. आज आपल्या सोबत थेट विदर्भातून, चिखली येथून मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर आपल्या सोबत आहेत. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. साहेब, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हणजे आभार. पूर्व परंपरा मराठा समाजाच्या ज्या काही संघटना होत्या त्या पूर्व परंपरा जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात दलित सवर्ण वादाच्या आहारी गेलेल्या होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले असतील, अशी सगळी ही जी परिवर्तनाची चळवळ असेल तुकाराम महाराजांपासून सुरू झालेली, त्या सगळ्या चळवळीला एकत्रित गुंफण्याचं काम पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी केलेलं आहे. आणि ते आज आपल्या सोबत आहेत आणि ते जे विषय मांडणार आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि मराठा समाजाचा जो म्हणजे एकूण संबंध होता तो नेमका काय आहे. तर साहेब, पहिला स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आणि हे मराठा समाजाचं जे संबंध आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे याची काय सांगड घालता येईल किंवा काय त्याचा संबंध होता. धन्यवाद. जय जाऊ मित्रांनो. सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. 65 वर्षापूर्वी महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेब अचानक जेव्हा आपल्याला सर्वांना सोडून गेले त्यावेळेस त्यांनी जे काही दिलं, त्यांनी जे काही विचार मांडले, त्यांचं जे काही लिखाण आहे ते टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, अजूनही पोहोचत आहे. आणि त्यावर आधारित एक नवीन समाज घडत आहे. हे सर्व जे काही आहे हे सहजासहजी घडलं अशातलाही काही भाग नाही. तर आपल्या सर्वांच्याशी मराठा समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं याबद्दल एक संवाद साधण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र आणि विशेषतः माझे स्नेही किरणजी सोनवणे यांनी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धावता उल्लेख करत असताना किरणनी जे सांगितलं की ह्यापूर्वी किंवा परंपरागत मराठा समाजाच्या ज्या काही चळवळी किंवा संघटना झालेल्या आहेत काम करत होत्या, यामधील बऱ्याच संघटनांच्या माध्यमातून समाजामध्ये मराठा विरुद्ध दलित म्हणा, मराठा विरुद्ध मागासवर्गीय म्हणा, अशा पद्धतीचं वातावरण काही काही भागामध्ये झालं. ते काही पूर्णपणे दोन्हीकडच्या दोन्ही समाजांनी जसंच्या तसं पूर्ण 100% समाज त्यामध्ये समाविष्ट होता किंवा त्याला पाठिंबा होता असं कधीच झालेलं नाही. साधारणपणे सर्वच समाजामध्ये जे काही 2-5% म्हणा किंवा काही थोडेसे गडबडी करणारे विकृत लोक असतात त्यांच्यामधील सातत्याने वाद आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला तर मी ज्यावेळेस 14 ऑक्टोबरला 50 वर्ष झाले होते त्यावेळेस सुद्धा यावर बऱ्याच मी लिखाण केलं, व्याख्यान दिलेलं होतं. मला सांगताना अभिमान वाटतो की आज आम्ही काय केलं किंवा आमच्या अलीकडच्या पिढीने किंवा आमच्या पाठीमागच्या पिढीने काय केलं असं म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे समकालीन मराठा म्हणून त्यावेळेस काही अगदी खूप आजच्यासारखी मराठा दलित अशा पद्धतीची काही फाळणी किंवा विभागणी झालेली नव्हती. मराठा हा शब्द कधी काळी अतिशय व्यापक होता, पण 20व्या शताब्दीमध्ये किंवा साधारण 1910च्या नंतर पुन्हा मराठा नावाची एक वेगळी जात मानल्या गेलेली आहे. आणि मग या मराठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही लोकांपैकी जर आपण विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील किरण
मराठा समाजात मराठा समाज सुधारक असतील, शिक्षण महर्षी असतील, यांचं स्थान खूप मोठं आहे. मी अनेकदा असं म्हणलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कदाचित मराठा समाजात जन्म मिळाला नसेल, जन्माला आले नसतील किंवा जन्म झाला नसेल, परंतु अगदी बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत बाबासाहेबांचं जर आपण जीवनमान बघितलं, आयुष्य बघितलं, तर त्यांचा आणि मराठा समाजातील त्यांच्या समकालीन समाज सुधारकांचा, नेत्यांचा, त्यांच्या सहकार्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेला आहे. एकमेकाचा त्यांनी अतिशय मोठ्या सन्मानाने आदर केलेला आहे. वैचारिक असेल, इतर काही कुठली असेल, ती देवाणघेवाण केलेली आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की बाबासाहेबांचा जन्म बहु मध्य प्रदेशामध्ये झाला. त्यावेळेस त्यांचे वडील हे इंग्रजांच्या आपण आर्मीमध्ये म्हणू शकतो की नोकरीला होते, सुभेदार होते. पुढे ते सेवानिवृत्त झाले. त्यावेळेस बाबासाहेबांचं 3-4 वर्षाचंच वय होतं, ज्यावेळेस ते सर्व सहकुटुंब पुन्हा परत आपल्या गावी कोकणामध्ये, दापोली तालुक्यातल्या आंबवडे गावी आले, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणात. तर त्यावेळेस पहिल्यांदा त्यांचे जुने जे मित्र होते, केळुस्कर गुरुजी, तर कृष्णराव अर्जुनराव केळुस्कर गुरुजी हे तसे मूळचे मराठा आणि कदम, परंतु तत्कालीन कोकणामध्ये, त्या परिसरामध्ये ब्राह्मणेतर ब्राह्मण हा वाद, किंवा आपण म्हणाला तसा सवर्ण दलित किंवा हा वाद अस्पृश्य मागासवर्गीय अशा पद्धतीने बऱ्यापैकी जिवंत होता, पेटलेला होता. त्यामुळे रामजी बाबांना केळुस्कर गुरुजी म्हणाले की मी जरी मराठा असलो, कदम नाव असलं, तरी आपल्या कोकणातलं जे काही विचित्र वातावरण आहे तो विचार करून मी माझं कदम नाव मागे ठेवलं आणि केळुस्कर केलेलं आहे. आपल्याला पुढे भीमरावच्या भविष्याची काळजी करावं लागेल. शिक्षण आणि इतर क्षेत्रामध्ये अजूनही बऱ्यापैकी इथे आपल्याला त्रास होतो आहे. ब्राह्मण समाजातील शिक्षक शिक्षिका आहेत किंवा शाळा त्यांच्या आहेत, सर्वच जरी नसले तरी काही काही ब्राह्मण शिक्षक हे अजूनही अस्पृश्यता पाळणे किंवा विषमता याचा आदर्श सांगणे यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आपण भीमराव रामजी संकपाळ हे नाव ऐवजी आपल्या गावचं नाव लावूया आणि अशा पद्धतीने सुरुवातीला भीमराव अंबावडेकर झाले, ते सुद्धा कृष्णराव केळुस्कर गुरुजींच्यामुळे. पुढे नंतर बाबासाहेब साताऱ्याला आले. हा चरित्र सांगण्याचा प्रयत्न असा आहे की तिथे सुद्धा पुन्हा केळुस्कर गुरुजींनी त्यांना साताऱ्याला आणून प्रतापसिंह शाळेमध्ये तिथे घातलं. मॅट्रिक पर्यंतचं सर्व शिक्षण आपल्याला सर्व तो धावता इतिहास माहिती आहे. आणि मोठ्या मार्कांनी बाबासाहेब ज्यावेळेस उत्तीर्ण झाले, पास झाले मॅट्रिकची परीक्षा, त्यावेळेस जवळपास त्यांच्या समाजातले मागासवर्गीय आपण ज्यांना म्हणतो ते एकमेव अशा पद्धतीचे एक विद्यार्थी होते. त्याचा अतिशय आनंद झाला, अभिमान वाटू लागला आणि केळुस्कर गुरुजींनी त्यांच्या पद्धतीने त्या काळी एक सत्कार केला, सन्मान ठेवला आणि त्यांनी लिहिलेलं बुद्धचरित्र हे बाबासाहेबांना भेट दिलं, हे आपल्याला माहिती आहे. आणि पहिल्यांदा बाबासाहेबांना बुद्धाबद्दलची सगळी माहिती जी आहे ती या चरित्रामुळे झाली. तर हा एक महत्वाचा, केळुस्कर गुरुजी किंवा पुढचे शाहू महाराज हे लोक काही जातीभीतीच्या किंवा धर्माच्या आत गोवल्या जात नाहीत. आज बाबासाहेब आणि मराठा समाज आपण बोलत असलो तर बाबासाहेबांना मराठेतर म्हणणं हे सुद्धा आज संयुक्तिक नाही. आपण सर्वजण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सर्व जे काही लोक होते, शिवाजी महाराज असतील, सयाजीराव महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, ही सर्व एक वैश्विक अशी व्यक्तिमत्व होते. आणि त्यामुळे त्यांना थोडस एक व्यापक जे काही आज स्वरूप आलेलं आहे तिकडे आपण त्या अंगाने पाहणं खूप खूप गरजेचं आहे. तो जर विचार केला तर मी आता बोललो तसं की मराठा सेवा संघाच्या व्यापक व्याख्येचा विचार केला तर बाबासाहेब त्या अंगाने एक मराठा सुद्धा ठरतात आणि मराठा म्हणून आहे. परंतु आज आपली इच्छा असली नसली तरी समाजामध्ये निश्चितपणे काही काही बाबी घडलेल्या आहेत. आणि मग पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की बाबासाहेबांचा 10वी नंतरचा अभ्यासक्रम, पुढे शिक्षण वगैरे घेण्यासाठी मुंबईमध्ये
यंदे नावाचे जे काही मराठा व्यक्ती होते त्यांनी सयाजीराव महाराजांची आणि केळुस्कर गुरुजींची यांची भेट घालून दिली. आणि पुढचं काही मला सांगण्याची गरज नाही की सयाजीराव महाराज गायकवाड यांनी शेवटपर्यंत बाबासाहेबांना होईल तेवढी मदत केली, विशेष मदत केली आणि अनेक संस्थांचे जे काही नियम होते ते बाजूला ठेवून मदत केलेली आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि या अंगाने जर आपण विचार केला तर सयाजीराव महाराज हे जरी आपण म्हणत असलो तरी त्यांनी कधी स्वतःचा उल्लेख मराठा केला अशातला भाग नाही, परंतु ते मराठा राजे होते हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मग त्या अंगानेच पुन्हा जर पुढच्या कालखंडामध्ये आपण बघितला तर शाहू महाराजांचा आणि बाबासाहेबांचा संबंध हा अत्यंत जिव्हाळ्याचा होता, जवळचा होता. बाबासाहेबांच्या बद्दल शाहू महाराजांना जो अत्यंत आदर होता, अभिमान होता की बाबासाहेबांना एक जागतिक पातळीवर एक स्वयंभू नेतृत्व नेता म्हणून जाहीर करण्याचं किंवा आज आपण ज्याला लॉन्च म्हणू ते करण्याचं काम सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्या आणि बाबासाहेबांचे किरण बऱ्यापैकी कधी कधी मतभेद झाले, कधी कधी वादविवादही झाले, परंतु ज्यावेळेस देशाचे दुश्मन या पुस्तकामुळे दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे अडचणीत आले त्यावेळेस कोर्टाने त्यांना शिक्षा दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध अपील करून त्यांना निर्दोष मुक्त करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे, आपल्याला कल्पना आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख आमच्या अमरावतीच्या विदर्भातले वराडमध्ये हे बाबासाहेबांचे परदेशात इंग्लंडमध्ये जसे सहकारी होते तसे इकडे आल्यानंतर सुद्धा त्यांनी मिळून सोबत काम केलेले आहे. मंदिर प्रवेश वगैरे जे काही कार्यक्रम होते हे बरेचसे दोघांचे सामायिक होते. राज्य घटना समितीमध्ये सोबत होते आणि बाबासाहेबांनी हेही म्हटलेलं आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या सहकार्यामुळे राज्य घटनेमध्ये मला बऱ्याच गोष्टी सहज सुलभ झालेल्या आहेत. एवढंच नाही तर बाबासाहेबांना ज्यावेळेस संस्कृतचे ग्रंथ वाचन करत असताना संस्कृत समजून घेण्यासाठी शिकण्यासाठी जर्मनीमध्ये ते ज्यावेळेस गेले आणि त्या मॅक्स म्युलरच्या पुस्तकांच्या माध्यमातून काही समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टर पंजाबरावचा आणि त्यांचा ज्यावेळेस संबंध आला त्यावेळेस दोघेही मराठी भाषिक असल्यामुळे बरचसं संस्कृतचं साहित्य, धर्मग्रंथांचं साहित्य बाबासाहेब आणि पंजाबराव यांनी मराठीतून एकमेकाला समजावून सांगितलेले. अशा पद्धतीचे हे अत्यंत जवळचे संबंध आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल दोन्हीकडच्या विचारधारांमध्ये आजही काही थोडसा आपल्यातले काही लोक कमी अधिक मांडणी जरी करत असले तरी बाबासाहेब आणि विठ्ठल रामजी शिंदे हे एकमेकांचा अत्यंतिक आदर करत होते. वैचारिक थोडेफार त्यांचे मतभेद जरी झालेले असतील तरी ते बरेच काळ सोबत होते, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता मी चिखलीतून बोलतोय. आमच्या चिखलीचे पंढरीनाथ पाटील ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचं पहिलं चरित्र लिहिलं त्यांचे आणि बाबासाहेबांचे, आणि याशिवाय आमच्या चिखलीमध्ये त्या पंढरीनाथ पाटलांच्या सोबतच दुसरे खासदार होते लक्ष्मणराव भटकर म्हणून. आता हे मागासवर्गीय जरी होते तरी या दोघांचे सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत अत्यंत घनिष्ठ संबंध होते. लक्ष्मणराव भटकर या घटना समितीमध्ये सुद्धा त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे. आणि सर्वात शेवटी का होईना भाई माधवराव बागल हे सर्वश्रुत नाव आहे, अत्यंत पुरोगामी त्या काळातले ब्राह्मणेतर चळवळीचे नेते. बाबासाहेबांच्या कामावर ते इतके प्रेम करत होते, इतके खुश होते की आपल्याला सर्वांना माहित आहे की बाबासाहेब जिवंत असताना जगातील बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोल्हापुरामध्ये 9 डिसेंबर, आता 3-4 दिवसांनी आपल्याला तो दिवस येईल, 1954 रोजी या भाई माधवराव बागलांनी उभा केलेला आहे. किरण, हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. तर ही सर्वची सर्व साखळी जी आहे ही सर्व मराठा होती आज, पण त्यांनी कधी सांगितलं नाही आम्ही मराठा आहोत आणि बाबासाहेब दलित आहेत, मागासवर्गीय आहे, हे कधी त्यांनी मानलेलं नाही. या मधल्या कालखंडामध्ये काय झालेलं आहे याचा आपल्याला थोडाफार विचार करण्याची खूप खूप गरज आहे. आपल्यासारख्या किरण लोकांनी समाजामध्ये जाऊन हे नातं कुठेतरी सांगण्याची गरज आहे. मी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे की त्या काळी मराठा समाजामध्ये शाहू होते, सयाजी होते, भाई माधवराव बागल असे काही अनेक लोक होते जे काही करू शकत होते. आज बाबासाहेबांच्या स्पर्शाने, बाबासाहेबांनी दिलेल्या
शिकवा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या एका मोठ्या मंत्राने म्हणलं तरी हरकत, या मोठ्या संदेशाने आज आपल्या मागासवर्गीय म्हणल्या गेलेल्या किंवा दलित म्हणल्या गेलेल्या समाजातील अनेक मुले मुली शिकून खूप खूप मोठे झालेले, याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे, त्याचा आम्हाला गर्व वाटतो. तर आज आपल्याला जर 2 पावलं अजून पुढे जायचं असेल तर बाबासाहेबांचे समकालीन जे मराठे होते त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये जे जे काही केलेलं असेल ते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आज आपल्याला अजून 2 पावलं पुढे जायचे असतील तर बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, आम्ही अनुयायी आहोत, पण आपण म्हणतो तसं मागासवर्गीय दलित जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये अनेक शाहू झालेले आहेत, सयाजी झालेले आहेत, मोठे मोठे श्रीमंत झालेले आहेत, लक्षाधीश झालेले आहेत. या व्यतिरिक्त शहरी आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक आहेत. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन सारख्या काही संस्था आहेत. ह्या सगळ्या संस्था सर्वांना जमेल तसं कशी काय मदत करता येईल याचं काम करतायत. हे बाबासाहेबांचं मोठं काम आहे. यात थोडीशी वाढ झाली पाहिजे. 2 पावलं जर ह्या बांधवांनी मराठा समाजातील काही मुलामुलींना दत्तक घेऊन अशा पद्धतीने काही केलं तर आज आपल्याकडच्या शाहूंनी मराठ्यांमधले भीमराव निवडले तर नक्कीच एक नवीन नातं निर्माण होईल, असं मला आज बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करत असताना आपल्याला सुचवा वाटतं. आणि त्याच वेळेस आम्ही सर्व लोक अगदी शिवाजीपासून बुद्धापासून ते अगदी बाबासाहेबांपर्यंत त्यांना जे काही आम्ही थोडंफार आपल्या कदाचित कुठल्या प्रेमापोटी असेल, अंधश्रद्धेपोटी असेल, काय असेल ते थोडंसं लहान करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते कुठेतरी थांबणं खूप खूप गरजेचं आहे. आपल्याला आम्ही सर्व एक आहोत, सोबत आहोत आणि कोणी छोटं नाही, कोणी मोठं नाही, हा संदेश आपल्याला दिला पाहिजे. मनुस्मृती केव्हाचीच संपलेली आहे. आपल्याकडे सगळीकडे राज्यघटना आज लागू झालेली आहे, परंतु राज्यघटनेचा पाहिजे त्या प्रमाणात प्रसार करण्यामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समानता ही तत्वे समाजामध्ये रुजविण्यामध्ये आम्ही कुठेतरी अजूनही कमी पडतो आहोत. आणि म्हणूनही अजूनही गावागावात कुठल्या ना कुठल्या कारणाने अगदी शाळा महाविद्यालयामध्ये असेल, समाजात असेल, अजूनही थोडाफार मराठा किंवा इतर ओबीसी असतील, गैर दलित वर्ग असेल, यांच्यामध्ये आणि दलित म्हणा, मागासवर्गीय म्हणा, बांधवांमध्ये काही काही कुरबुरी सुरू असतात. मधल्या कालखंडामध्ये दंगलीचंही स्वरूप आलेलं आहे. हे आपल्याला परवडणारं नाही. एकीकडे आम्ही बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सयाजीराव महाराजांचं नाव घ्यायचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घ्यायचं, बुद्धांचं नाव घ्यायचं आणि आमच्या हातामध्ये दगड हे आम्हाला निश्चितपणे घुसणावं नाही, यावर विचार करावा. आणि यासाठी मराठा सेवा संघाने जो काही थोडाफार प्रयत्न केला ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्याबद्दल कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतो. आमची ही आपल्या सर्वांनी एकत्रित येऊन जी काही केलेली आहे, हे केवळ मराठा सेवा संघाचं श्रेय नाही, तर आम्ही सर्वजण एकत्र आलो. मराठा सेवा संघाची व्यापक भूमिका सर्वांना पटली आणि एकत्रित येऊन आपण बऱ्यापैकी वातावरण निर्माण केलेलं आहे. याबद्दल सर्वच जण या श्रेयास पात्र आहेत असं मला वाटतं. असा हा एक धावता जर आपण आढावा एवढ्यासाठी घेतला की आज जे कोणी आमचे मराठा तरुण तरुणी आणि इतर समाज ऐकत असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांच्या पाठीमागे अत्यंत त्या कालखंडामध्ये तसं जर बघितलं तर आत्तापेक्षा एक वेगळं वातावरण असताना, त्रासदायक वातावरण असतानाही अगदी मराठा समाजातील प्रतिभावंत, श्रीमंत, राजे असणारे लोक ताकदीने उभे राहिले आणि त्यातून बाबासाहेब पुढच्या कालखंडामध्ये उभे राहिलेत. आणि बाबासाहेबांच्या सोबत मराठा समाजाचा सातत्याने एक जो संबंध राहिलेला आहे नंतरच्या कालखंडामध्ये, ते परत आल्यानंतर साधारण 1930-32 नंतरही म्हणलं तरी हरकत नाही, तर तेव्हापासून ते पुढच्या त्यांच्या कालखंडामध्ये 25-26 वर्ष खूप मोठमोठे आणि सामान्यपणे त्यांचे जे व्याख्यानं व्हायचे ते सुद्धा मराठा समाजाला शहाणं करण्यासाठी चांगल्या पद्धतीने उपयोगी पडलेले आहेत. आणि म्हणून मराठा समाजात अलीकडच्या कालखंडामध्ये काही लोकांनी, विशेषतः किरण, मला असं वाटतं की 1956 नंतर त्यावेळेस दीक्षा समारंभ झाला आमच्या नागपूरला, त्यानंतर काही लोकांनी, रामदासी म्हणा, RSS ची लोक जी आहेत, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने हे वातावरण बिघडवलेलं आहे आणि ती एक प्रक्रिया सुरू आहे ती आपल्याला थांबवता आली पाहिजे.
तर इन जनरल थोडाफार मराठा समाज, मी असं म्हणणार नाही सर्वच सर्व, थोडाफार मराठा समाज जो RSS म्हणा, रामदासी म्हणा, या विचारधारेशी जुळलेला आहे, तो मधून मधून काही ना काहीतरी विकृतपणा करतो आणि त्यामुळे कधी कला, साहित्य, नाट्य, चित्रपट या माध्यमातून सुद्धा हे द्वेष वाढवणारे विचार पेरले जातात. पण इन जनरल जास्तीत जास्त मराठा समाज सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले सर्वस्व मानतोय, एक मोठे विचारवंत मानतात, एक मोठे शिक्षण महर्षी मानतात, सर्व क्षेत्रातील आणि सार्वकालिक असा एक महान मानव, महान नेता मानतात. हे मी आपल्याला मुद्दाम सांगतो, हे आपण लक्षात घ्यावं. त्यामुळे मराठा समाज आणि दलित समाज हे आता जवळपास एकत्र आलेले आहेत. 100% नसलं तरी 2-5% जे उरलेलं आहे ते आपण पुढच्या कालखंडामध्ये याच महामानवांच्या विचाराने पूर्ण करू शकतो. खेडेकर साहेब, प्रश्न असा येतो की केशवराव जेधे असतील, पंजाबराव देशमुख असतील किंवा दिनकरराव जवळकर असतील, ही सगळी मोठी ब्राह्मणेतर चळवळीतली खूप मोठी माणसं होती आणि बाबासाहेबांच्या सोबत त्यांचा सतत संवाद व्हायचा. वैचारिक मतभेद हे विचारवंतांमध्ये असतात, त्यात काही गैर नाहीये, ते विचारवंताच्या जिवंतपणाचं लक्षण असतं, त्यात गैर नाहीये. पण एक प्रश्न असा येतो की ही जी ब्राह्मणेतर चळवळ होती किंवा एकूणच इथल्या असणाऱ्या विषमतेच्या विरोधात, जसं तुम्ही अर्जुनराव केळुसकरांचं नाव दिलं, सांगितलं की ज्यांनी बाबासाहेबांना केलं, सयाजीराव गायकवाडांपासून अगदी म्हणजे महात्मा फुलेंच्या चळवळीला सुद्धा सयाजीराव गायकवाडांपासून तमाम मराठा जी लोक होती त्यांनी मदत केलेली आहे, त्यांनी उभं केलेली आहे, त्या चळवळीला पाठबळ दिलेलं आहे. किंवा शाहू महाराज असतील, त्यांनी पाठबळ दिलेलं आहे. मग हे मधल्या काळात असं काय घडलं की ती चळवळ इतक्या विरोधात गेली, म्हणजे समतावादी चळवळीच्या मराठा समाजातली जी लोक होती ती इतकी विरोधात गेली की अगदी म्हणजे शशिकांत पवारांसारखा मराठा नेता जो एक मोठं संघटन चालवायचा मराठा महासंघाच्या नावाने, त्यांनी रिडल्स पर्यंत विरोध केला होता आणि महाराष्ट्रात तमाम वातावरण पेटून दिलं होतं. ही काय शाळा आहे किंवा ही कुठली स्कूल आहे? मी आता धावता उल्लेख केला त्याप्रमाणे की एक 1934 पासूनचा किंवा 36 पासूनचा त्याला थोडासा संदर्भ आपल्याला घेता येईल. बाबासाहेबांचं सर्व कार्य हे काम वाढलेलं होतं. ब्राह्मण चळवळीमध्ये जसे सर्व होते तसं बाबासाहेबांनी ब्राह्मणेतरांमधला सर्वहारा जो दलित चोहीकडून नागवलेला, चोहीकडून पिचलेला, रंजलेला, गांजलेला, जो अस्पृश्य म्हणून आपण म्हणत होतो पूर्वीचा, गणला गेलेला जो समाज आहे, याची जर आपण एक अगदी जनावरासारखं त्यांचं जे जीवन होतं त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्याशिवाय इतर लोकांचाही पुढे आपण विकास केला पाहिजे. परंतु जर आपल्या घरातली आपली जवळची ही लोक, मोठा समाज, जवळपास आदिवासी आणि तो समाज धरला तर 22-25% पर्यंतचा जो समाज आहे, या समाजाला शिक्षण नाही, घर नाही, पैसा नाही, कुठलाही आदर नाही आणि म्हणून या लोकांना ज्या धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीने रंगवल्या जात आहे, नागवल्या जात आहे, तर हे सगळं थांबलं पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी ज्यावेळेस आवाज उठवला तर हे सगळं करायचं म्हटलं तर धर्मपुरोहितांचा अत्यंत विरोध होता आणि समाज मनावर त्या कालखंडामध्ये या धर्मपुरोहितांचा प्रचंड असा पगडा होता. तो आजही कमी जरी झालेला असला तरी संपलेला नाही. पण त्या कालखंडामध्ये आजपासून सुमारे 80-90-100 वर्षापूर्वी अगदी धर्म म्हणजे धर्मासाठी मेलं पाहिजे अशी एक परिस्थिती होती आणि धर्मांतर्गत जे काही स्पृश्यता अस्पृश्यता होती, खालीवर तिकडचे जे होते, तर हिंदू धर्मातली ही जी उतरंड आहे याबद्दल बाबासाहेबांनी बरीचशी मांडणी केलेली आहे. आता ही उतरंड मोडून काढायची, तोडून काढायची आणि सगळे एकत्रित आणायचे, बरोबरीने बसवायचे, एका पंक्तीत बसवायचे, एका रांगेत बसवायचे, ही जी काही बाबासाहेबांची संकल्पना होती, याला ब्राह्मण समाज फक्त समजू शकला. बाकीचा समाज तर हा अशिक्षितच होता. ब्राह्मणांव्यतिरिक्त बहुसंख्य बहुजन समाज थोडासा बिलकुल असे निवडक काही घराणे सोडले तर त्यांना हक्क, अधिकार, मानवाधिकार, समता, न्याय वगैरे वगैरे काही शब्द माहिती नव्हते. त्यांना एकच माहित होतं की भटजी जे सांगेल ते आपण ऐकलं पाहिजे. आणि कालपर्यंत अस्पृश्य म्हणून आपण गावकुसा बाहेर ठेवलेले लोक जर आपल्या मांडीला मांडी लावून बसणार असतील
आपल्या ताटात जेवणार असतील, ताटाला ताट लावून जेवणार असतील, तर मग आपण सगळ्यासाठी संपलेलो आहे. मग आपलं काय राहिलं? ही जी काही त्यांच्या मनातल्या काही स्वतःच्या बद्दलच्या एक अत्यंत चुकीच्या संकल्पना होत्या, याला धक्का बसला गेला आणि त्यांचा जो एक स्वाभिमान आहे तो वेगळ्या पद्धतीने जागृत करण्यात आला, ज्याला आपण नकारात्मक एक बाब म्हणतो तशी. आणि या माध्यमातून रामदासी मंडळ, RSSच्या माध्यमातून मराठे म्हणून सगळ्याच संघटना नव्हत्या, अखिल भारतीय मराठा महासंघातले लोक, म्हणजे गाव खेड्यावर तर कोणाला माहिती नाही अखिल भारतीय मराठा महासंघ नावाची काही संस्था संघटना असेल, तरी सगळी मंडळी कोकणातली जी आहे, तुम्हाला कल्पना असेल, तुम्ही लोक अंबरनाथ मध्ये तिकडे राहता, कोकणामध्ये ब्राह्मणांचा प्रचंड मोठा पगडा आहे. आजही सनातन प्रभात वगैरे जे आहे ते तिकडे आहे. आणि स्वतः शशिकांत पवार किंवा ही मंडळी सुद्धा त्या प्रभावाखाली थोडीफार आलेली आहे, त्यांचे मित्रही ते होते. आणि म्हणून मराठा म्हणजे आपण काहीतरी ग्रेट आहोत, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव महाराज समजून न घेता एक वेगळ्या पद्धतीने यांनी काहीतरी एक त्यामध्ये लक्ष घातलं, तरुण मुलांना सॉरी भडकावलं गेलं. आणि त्याच वेळेस गडकरींनी एक लोकसत्तामध्ये लेख लिहिला आणि यांना वेगवेगळ्या पद्धतीने पेटवलं. आणि मग रिडल्स इन हिंदुइझम याची होळी केली पाहिजे. हा आपल्या हिंदू धर्मावर एक मोठा आक्रमक अशा पद्धतीचा आहे. आपले जे काही एक आदर्श आहेत, आपले जे काही असे काही नीतिवान लोक आहेत, रामसेन वगैरे वगैरेवर यामध्ये घाला घालल्या जातोय, अशा पद्धतीचं आवाहन केलं. आणि यांचं अज्ञान, यांच्यातला काही एक चुकीचा असा अहंकार, यातून हे लोक पेटून उठले आणि त्यातून हे सगळं केलं गेलेलं आहे. त्यामुळे याला कारण काय, तर एकमेव अज्ञान हे एकमेव कारण आहे आणि खोटा अहंकार. आता हे सगळं हळूहळू दूर झालेलं आहे. आणि आज मितीला अगदी शशिकांत पवार असतील, अखिल भारतीय मराठा महासंघातले बरेचसे नेते असतील, त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वंदनीय असं महामानव झालेले आहेत. आणि सर्वसाधारणपणे कोकणातलेही सर्व समाजातले संबंध बऱ्यापैकी दुरुस्त झालेले आहेत. तर ह्या अशा काही चुका ज्या होतात, ह्या केवळ आणि केवळ अज्ञानातून होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हे जरी झालं तरी कधीच सर्व समाज अशा पद्धतीने वागत नसतो. परंतु ठळकपणे ज्यावेळेस एखादी समाजाला प्रतिनिधित्व करणारी संस्था, संघटना अशा पद्धतीने वागते, त्यावेळेस समाजामध्ये त्याचा चुकीचा संदेश जातो. तो जाऊ नये एवढी माझी एक विनंती आहे. खेडेकर साहेब, तुम्ही आत्ताच्या संदर्भामध्ये हे विश्लेषण केलं, पण आपण जर पाहिलं एकूण 2500 वर्षाचा इतिहास जर या देशाचा पाहिला, तर भगवान बुद्ध या ठिकाणी जन्माला आले आणि त्याने इथे या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, समानतेचं एक बीज रोवलं. त्याच्या 2500 वर्षानंतर पुन्हा म्हणजे मधल्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी आपलं स्वतःचं एक वेगळ्या प्रकारचं काम केलं. काही संतांनी केलं, चक्रधर स्वामी असतील किंवा संत रोहिदास असतील, वेगवेगळ्या लोकांनी केलं. पण तरी सुद्धा ते केल्याच्या नंतर शिवशाहीच्या नंतर पेशवाई इथं आली. पेशवाई आली म्हणजे ह्या देशाला देश म्हणून पाहणारी किंवा देश म्हणून उभा राहण्यासाठी इथला समाज नालायक आहे का, की प्रत्येक वेळी असा विषमतावादी तुकड्या तुकड्यांमध्ये. आपण जर इतिहास 1000 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर 650 वर्ष फक्त 4% मुस्लिमांनी या देशावरती 650 वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर 1,00,000 1,50,000 ब्रिटिशांनी या देशावरती 150 वर्ष राज्य केलं. म्हणजे ही जी काय प्रवृत्ती देश म्हणून उभं राहण्याचं, ही माझी भूमी आहे, हा माझा देश आहे, याच्यासाठी ही सगळी माणसं जी आहेत ही माझ्या देशातली माणसं आहेत. आणि माझ्या देशावर जर कुठे आक्रमण होत असतील तर देश चुलीत गेला पण माझा धर्म वाचला पाहिजे, अशा पद्धतीची प्रवृत्ती इथे का दिसते? काय कारण काय? कारण की ते आपण इंग्रजांचा राज्याचा इतिहास अभ्यास केला, मुस्लिमांचा अभ्यास केला, तर या देशामध्ये देश म्हणून, राष्ट्र म्हणून भूमिकाच नाहीये का? इथल्या लोकांना राष्ट्र म्हणून काय प्रेम नाहीये का? असं काय नेमकं कारण आहे? आपल्या देशाचा राजकीय इतिहास, धार्मिक सांस्कृतिक इतिहास जर आपण बघितला तर सातत्यानं तो क्रांतीनंतर प्रतिक्रांती, क्रांतीनंतर प्रतिक्रांती अशा पद्धतीचा होत गेलेला आहे. सामान्यपणे असं होतं की बहुसंख्य बहुजन समाज जो असतो, बुद्धांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे, हा समाज हा एक सामान्यपणे नैसर्गिक पद्धतीचं जीवनमान जगणारा असतो.
शेजाऱ्यांशी चांगले वागा, समाजामध्ये एकमेकाला मदत करा, सगळ्यांशी सारखे वागा, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समानता, स्त्री पुरुष समानता वगैरे हे सगळं सामान्य लोक जगत आणि वागत असतात. परंतु 2500 वर्षापूर्वी अचानक ज्यावेळेस चालत आलेल्या धर्मामध्ये धार्मिक विषमता कायद्याने ही राबवल्या गेली आणि धार्मिक विषमता राबवण्यासाठी धर्मपुरोहित किंवा धर्मपंडित धर्माचे जे कोणी मालक म्हणून आपण ओळखतो, अगदी शंकराचार्य आपल्या इकडे म्हणता येईल, ह्या लोकांनी अशा पद्धतीची एक समाज व्यवस्था, धर्मव्यवस्था, राज्य व्यवस्था निर्माण केली की धर्म हा सर्वात मोठा आणि धर्मपुरोहित हा राजापेक्षा मोठा. ते किती होते यापेक्षा ते प्रत्यक्षात आलं. आणि ही जी काही छोटी संख्या असते, अल्पसंख्या आपण ज्याला म्हणू शकतो, यातला बहुसंख्य घटक हा शोषित असतो, कोणावर तरी अवलंबून असतो आणि स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी हा समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कांड्या किंवा एक वेगवेगळ्या पद्धतीचे विचार तो पेरत असतो आणि ते राबवण्यासाठी स्वतः बाजूला राहून जी राजसत्ता असते त्या राजसत्तेवर तो अंकुश ठेवत असतो. सध्या आपल्याला 2021 मध्ये हे चित्र जिकडे तिकडे दिसत आहे. त्यामुळे ही राजसत्ता जी आहे, ही राजसत्ता धर्मसत्तेच्या अंतर्गत किंवा धर्मसत्तेपेक्षा दुय्यम झाल्यामुळे प्रत्येक वेळेस राजसत्तेवर धर्मसत्तेने त्यांचे जे काही नियम आहेत, कायदे आहेत, की ब्राह्मण वगळता इतरांना कुठले अधिकार असणार नाही, स्त्रियांना काही अधिकार असणार नाही, शूद्रांना अमकं होणार नाही, विकारांनी करायचं, क्षत्रियांनी किती काय करायचं, किंवा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, आता कोणी क्षत्रिय राहिलेला नाही, प्रत्येक बाबीसाठी धर्मपुरोहितांची परवानगी लागेल. या सगळ्या कारणाने हा समाज छोटा असूनही तो मालक झाला, राज्यकर्ता झाला, धर्माचा मालक झाला, धर्माचा ठेकेदार झाला आणि बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण केली गेली. देव, देऊळ, देवस्की या अंगाने, पाप पुण्याच्या अंगाने हे सगळं झालं आणि परिणामी मोठा समाज जो आहे, आपण जसं म्हणतो की मेंढरं जरी 10,000 मेंढरं असली तरी त्यांचा राखण करता किंवा काही 1, 2, 3 असतात, तशी आम्ही माणसं जी आहेत अक्षरशः मेंढरांमध्ये परावर्तित झालो. आमचे मेंदू जे आहेत ते पूर्णपणे गुलाम केले गेले. आम्ही शारीरिक गुलाम होण्याच्या अगोदर मानसिक गुलाम झालो आणि मानसिक गुलाम झाल्यामुळे धर्मरक्षणासाठी जणू काही आम्ही पुढे आलं पाहिजे, धर्माने सांगितलेला चातुर्वर्ण टिकवण्यासाठी आम्ही आमचा जीव दिला पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. शिक्षण बंदी होतीच, समुद्र बंदी आली, रोटी बंदी आली, बेटी बंदी आली आणि अशातून प्रत्येक कुटुंब एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विभागल्या गेलं. ते जरी सगळे दलित होते, सगळे बहुजन होते, तरी ते कधी एकत्रित नव्हते. ते पुन्हा आपसात वेगवेगळ्या पद्धतीने दुरावल्या गेले किंवा दुरावल्या जातील अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण झाल्यामुळे हे जे अल्पसंख्य असे ब्राह्मण होते, या ब्राह्मणांना राजाच्या माध्यमातून हे सगळे विषमतेचे कायदे राबवता आले आणि त्यामुळे इथली जी जनता होती, आपण ज्याचा म्हणाल की एवढी मोठी संख्या आहे, आज 130 कोटी असेल, त्यावेळेस 25-20 कोटी असतील, असं असतानाही काही 10-20 हजार ब्राह्मण म्हणा, 10-20 हजार मुस्लिम म्हणा, 10-20 हजार इंग्रज म्हणा, हे आमच्यावर काय राज्य करू शकले? तर हजारो वर्ष इथल्या बहुसंख्य जनतेला, रयतेला, शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना यात आपलं काही आहे हे कधीच त्यांना जाणवलं नाही. त्यांचा फक्त आपला मालक बदलला जातो आणि आपली गुलामी चालू असते, तीच चालू राहते, एवढीच फक्त त्यांच्याकडे एक भावना होती. मुस्लिम इथे राज्य करू शकले, जास्त काळ टिकले, याचं कारण पुन्हा तेच आहे ज्याचा स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मुस्लिम आल्याचं स्वागत इथल्या बहुसंख्य दीनदलित, गोरगरीब, रंजलेल्या गांजलेल्या मुस्लिमांनी केलं. चला यामुळे का होईना एखादा नवीन मालक आपल्याला चांगला हे करेल आणि मुस्लिमांच्या राज्याने मुस्लिमांनी आपलं बरचसं नुकसान केला का फायदा केला हा वादाचा भाग आहे. परंतु मुस्लिम आल्यामुळे इथल्या बहुसंख्य हिंदू रंजल्या गांजलेल्या जनतेला पहिल्यांदा थोडासा सूर्यकिरण पाहता आला, हे सुद्धा आपल्याला मान्य केलं पाहिजे. त्यामुळे या ब्राह्मणी गुलामीतून
ब्राह्मणी चौकडीतून, ब्राह्मणी छळातून सुटण्यासाठी इथल्या बहुसंख्य जनतेने सुरुवातीला मुस्लिमांचं आणि नंतरच्या काळात मुस्लिम घालवण्यासाठी ब्राह्मणांनी इंग्रजांचं स्वागत केलं. ब्राह्मण आणि इंग्रज, ब्राह्मण आणि मुस्लिम हे एकत्र होत गेले आणि परिणामी आमची गुलामी जी आहे ते एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे जात गेली. यामुळे इथल्या लोकांना भारत हा माझा देश आहे, भारत हे माझं राष्ट्र आहे, आम्ही सगळे बांधव आहोत, आम्ही एक आहोत, एकत्र राहिलं पाहिजे ही भावना कुठेही नव्हती. त्याची सुरुवात पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतंय की सुफी म्हणा, बसवेश्वरांची म्हणा, नंतरच्या कालखंडामध्ये वारकरी, आपल्याला महाराष्ट्राची जी वारकरी परंपरा आहे त्या वारकरी परंपरेमध्ये बाबासाहेबांनी संत चोखा महाराज, संत कबीर, संत तुकारामांचं योगदान अत्यंत मोठ्या मनाने मान्य केलेलं आहे की या लोकांनी काय काय केलेलं आहे. तर ही जी काही प्रबोधनाची चळवळ आहे बुद्धाच्या नंतर ती थोडीफार खंडित होत गेली, नंतरच्या कालखंडामध्ये आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण होण्यासाठी वारकऱ्यांची चळवळ ही अत्यंत मोठी कारणीभूत राहिलेली आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि वारकऱ्यांच्या विविध प्रबोधनातून नाचू कीर्तनाचे रंगी नानपती लावू जागू, यारे यारे लहान थोर जगी सारे आपण एक अशी सांगणाऱ्या ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत याचं सगळं प्रतिबिंब आपल्याला पुढे बाबासाहेबांच्या घटनेत जे दिसतंय. त्यामुळे वारकऱ्यांपासून ही चळवळ अशा पद्धतीने चालत आलेली आहे. तर प्रबोधनाला आपण कमी पडलो आणि ज्यावेळेस शास्त्राच्या बाहेरचे किंवा शस्त्राच्या लढाया होत्या त्यावेळेस आपण गुलाम होतो, कारण की आपल्याला शस्त्र धारण करण्याचा काही अधिकार नव्हता. परंतु 1950 नंतर देशाला राज्यघटना लागू झाली आणि अवघ्या आज या 75 वर्षामध्ये आपण एक चित्र हे बदललेलं आहे. हे चित्र पूर्णपणे बदललंय असं मी म्हणणार नाही, तर अजूनही त्यामध्ये खूप काही करण्यासाठी स्कोप आहे. त्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर थोड्या थोड्या काही बाबी आपल्याला एकमेकाशी संवाद साधून दूर करण्याची गरज आहे. आजही आपल्यामध्ये विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रम राबवल्या जातात, त्यातून प्रबोधन होतं. हे प्रबोधन जरी होत असलं तर कधी कधी काही काही सांस्कृतिक कार्यक्रमातून किरण द्वेषमूलक असे सुद्धा काही आपल्याच माध्यमातून कदाचित नकळत म्हणा कळत म्हणा असे काही कार्यक्रम राबवले जातात. तर विविध चळवळींचा आपसी समन्वय हा सुद्धा यासाठी आपल्याला खूप खूप गरजेचा आहे आणि तसं झालं तर आपण हे कमी करू शकू. अन्यथा ही क्रांती आणि प्रतिक्रांती, क्रांती आणि प्रतिक्रांती हे प्रकार सुरूच राहणार आहेत. अलीकडच्या कालखंडामध्ये बऱ्याचदा कोणी जसं बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञावर सातत्याने चर्चा होते. बरेचसे आंबेडकरी चळवळीतले बौद्ध मोठमोठे लोक हिंदू धर्मातील बाबासाहेबांनी जे नाकारलेले आहेत अशा काही बाबी करताना दिसतात. हे काही प्रतिक्रांतीचं लक्षण आहे असं मलाही कधी कधी वाटत नाही. काही काही बाबी ज्या आहेत त्या कुठेतरी एकमेकाच्या वेगवेगळ्या कारणाने जवळ येत असतील तर त्यामध्ये सुद्धा ज्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं की थोडस एकात्मिकतेकडे येण्यासाठी, एकलमय होण्यासाठी आपण जसं एकमेकाकडे जातो, येतो, बसतो, उठतो, तर एवढाही कर्मठ दुरावा आपल्यामध्ये यायला नको की जेणेकरून ते एक पुन्हा प्रतिक्रांतीचं लक्षण होईल, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं. त्यांना हे अपेक्षित नव्हतं की आम्ही वेगवेगळ्या गटामध्ये तटामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विभागल्या जावेत आणि पुन्हा एकदा आम्हीच प्रतिक्रांतीचे माध्यम व्हावं, हे बाबासाहेबांना निश्चित अपेक्षित नव्हतं. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला या निमित्ताने आत्मचिंतन करण्याची, आत्मसंशोधन करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा पुन्हा तुम्ही जो एक भीतीचा इथे संदेश दिलेला आहे की पुन्हा प्रतिक्रांती जर झाली तर आता बाबासाहेब येणे नाही, शिवाजी येणे नाही, अशोक येणे नाही, बुद्ध येणे नाही. हे एक नवीन, कारण की अगोदरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सिया वगैरे वगैरे नवीन नवीन डिजिटल मीडियामुळे, डिजिटल इरामुळे आमचे मेंदू जवळपास संपल्यागत झालेले आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आम्ही चांगलं असतानाही पुन्हा चुकीच्या मार्गाने जाऊ नये, हाच या निमित्ताने माझा सर्वांना एक संदेश आहे, विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या एकात्मतेसाठी ही जाती निर्मूलनाचं सगळ्यात महत्वाचं पाऊल सांगितलं. आणि जाती निर्मूलन करत असताना जाती सोडून टाकायच्या, म्हणजे गाडून टाकायच्या, तरच भारत आणि भारतीय म्हणून आपण एक राष्ट्र म्हणून उभं राहू शकतो आहे. पण आपल्याला असं दिसतंय की आता सुद्धा जातीय अहंकार इतके तीव्र आहेत, म्हणजे एखादा कुंभार समाजातला मनुष्य डॉक्टर झाला
तरी सुद्धा त्याला कुंभार असल्याचा अभिमान बाळगतो. कैकाडी समाजातला प्रोफेसर झाला तरी तो कैकाडी म्हणून त्या पद्धतीनं त्याची आयडेंटिटी करतो. तर हे कधी संपणार आहे याच्यासाठी, कारण की आपण एकूणच जगाचा इतिहासाचा अभ्यास केला, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जातीभेद होते. जपान सारखा देश असेल त्यांनी आपली असणाऱ्या देशातला जातीभाग मोडून काढला, किंवा दक्षिण आफ्रिकेतील काळ्या गोरांचा भेद असेल तो की तिथे म्हणजे बराक ओबामा सारखा अध्यक्ष म्हणजे त्या राष्ट्राध्यक्ष होऊ जातो. पण भारतामध्ये अजूनही जाती साठी माती खाणारी जी काही प्रवृत्ती आहे याच्यासाठी काय औषध आहे, याच्यासाठी काय केलं पाहिजे? किंबहुना आता याच्यासाठी जो वर्किंग म्हणजे इथला सगळ्यात मोठा क्लास आहे मराठा समाज, की ज्याच्याकडे एक साधन समृद्धी आहे, ज्याच्याकडे हातात राजकारणाच्या काही चाव्या आहेत, तर तो याच्यासाठी काही करताना दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही चळवळ करता आहात, पण हा जो एकत्रित ज्यांच्याकडे हात आहे ते पुन्हा त्याच पारंपरेच्या याच्यामध्ये सुख मानून त्याच्यामध्ये गुरफटण्याचा किंवा त्याचं महात्म्य वाढवण्याचा जो काम करतायत, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या याला छेद देणारं नाहीये. बिलकुल. एक समाजकारण आणि राजकारण यामध्ये काही अंतर जरी नसलं तरी दुर्दैवाने अलीकडच्या या 50 वर्षामध्ये किरण राजकारणी मंडळी जी आहे ती मराठा असतील किंवा कोणी असतील यांनी थोडस जातीयता वाढवण्यासाठी बऱ्यापैकी काम करत आहेत किंवा केलेलं असलेलं दिसत आहे. हो. अगदी माझ्या असं निरीक्षणात आलेलं आहे की तत्व काही असो, कितीही मोठमोठ्या आपण नीतिमत्तेच्या गोष्टी करत असलो, पक्षाच्या गोष्टी करत असलो, तरी ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस बहुसंख्य लोक आपल्या जातीचा कोण आहे याचा छडा घेतात. आणि आता तर असं झालेलं आहे या सोशल मीडियामुळे की फॉर्म भरल्या सगळ्या मतदारसंघात कोण कोणत्या जातीचा हे पसरतं आणि बरीचशी विभागणी होते आहे. याचं कारण शोधलं तर आपण सुरुवातीला जसं म्हणालात की बाबासाहेबांना अपेक्षित होतं जातीय निर्मूलन, जातीयता संपली पाहिजे, जात संपली पाहिजे आणि शिकलेला समाज याच्यासाठी पुढाकार घेईल ही सुद्धा एक बाबासाहेबांची अपेक्षा होती. एकदा शिकला की तो काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने विचार करेल, परंपरेच्या बाहेर जाऊन काहीतरी विचार करेल, आंतरजातीय लग्न करेल, जातीयता संपवेल वगैरे वगैरे या सगळ्या बाबीने. परंतु झालं काय की जसा मराठा सेवा संघ असेल, आम्ही मराठा सेवा संघामध्ये शिकलेले बऱ्यापैकी स्थायिक झालेले बऱ्यापैकी ज्यांचे समस्या मिटलेल्या आहेत असेच लोक एकत्र आलो आणि उर्वरित समाजासाठी आपण काही योगदान देऊ शकतो का हा प्रयत्न केला. त्यातून थोडाफार का होईना आम्हाला काही मार्ग दिसला. ब्राह्मण सभेचं, ब्राह्मण समाजाचं उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे की सगळे शिकलेले श्रीमंत नवश्रीमंत स्त्री पुरुष एकत्र आले आणि ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नतीसाठी ते काम करतायत. जसं शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, थोडेफार पैसे आले, त्यानंतर काय झालं किरण की आपल्याकडचा सुद्धा बहुजन समाजातील छोट्या गटातील, छोट्या घटकातील, छोट्या जातीतील, अगदी SC ST OBC ओपन सगळ्या कॅटेगरीतील थोडासा सामाजिक अंगाने ज्याला आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे असं वाटतंय, तर तो उलट असं म्हणतो की बाबासाहेबांनी जे केलं तेच आम्ही करतोय. बाबासाहेबांनी तळागाळातला माणूस वर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने मी ज्या समाजातून आलो, ज्या घटकातून आलो, मी माझ्या कुटुंबातला किंवा माझ्या समाजातला गेल्या 3000 वर्षातला पहिला माणूस आहे किंवा पहिली स्त्री आहे, पहिला पुरुष आहे, पहिला मुलगा आहे जो मी शिकलो, नोकरीला लागलो. मी भले शिपाई असेल, चौकीदार असेल किंवा एखादा अधिकारी झालेलो असेल. आता ही माझी नैतिक जबाबदारी आहे की मी माझ्या पाठीमागे असलेल्या माझ्या समाजाला माझ्या सोबत आणलं पाहिजे. आणि यातून झालं काय की शिकलेल्या लोकांमध्ये ही जातीयतेची जी एक ठिणगी आहे, जातीयतेचा जो काही अहंकार आहे तो न संपता मी माझ्या जातीला एकत्रित करून कसं वेगळ्या पद्धतीने त्यांना पुढे आणेल अशा पद्धतीची एक स्पर्धा निर्माण झालेली आहे. यात सकारात्मकतेने बघितलं तर त्यात काही हरकत नाही आहे, परंतु त्यातून दुर्दैवाने मधून मधून जे द्वेषमूलक वातावरण निर्माण होतं त्यातून ती जातीयता वाढते. आणि ज्यावेळेस जाती बाहेर जाऊन काही करायचं म्हटलं की पुन्हा त्याच्या पाठीमागे तो थोडा जरी असला तरी तो घटक असतो. त्यामुळे आपल्याकडे झालं कसं काय की जातीयता किंवा विशेषतः जातीय संघटना वाढणं, ती उभी राहणं, त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणं, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव म्हणजे पराभव आहे ना.
पराभव असं म्हणता येणार नाही, परंतु मी मगा सांगितलं तसं की त्याचं समर्थन ही मंडळी असं करतात की बाबासाहेबांच्याच धोरणानुसार आम्ही हे करतोय. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला प्रत्येकाने शिकलेल्या लोकांनी आपापल्या समाजाचं भलं होईल यासाठी काही काम करणं, याच्याबद्दल बाबासाहेबांचा कधी आक्षेप नव्हता. बाबासाहेबांचा आक्षेप हा होता की तुम्ही हे काम करत असताना जातीयता वाढवणं हे चुकीचं आहे आणि नेमकं दुर्दैवाने हे व्हायला लागलेलं आहे. हा पराभव म्हणण्यापेक्षा काहीतरी अदूरदर्शीपणा आहे किंवा असमंजसपणा आहे एवढंच आपल्याला घेता येईल. परंतु जातीयतेचा अभाव किंवा जातीचा बद्दलचा एक स्वाभिमान यातून ह्या सगळ्या बाबी होत आहेत. काही लोक चुकून किंवा काही कारणाने का होईना, जसा मराठा आरक्षणाचा विषय निघाला, मराठा आरक्षणाच्या विषयापाठीमागच्या काही भूमिका आमच्या वेगळ्या होत्या, इतर काही वेगळ्या असतील, परंतु त्यातून गैरसमज निर्माण झाले आणि पुन्हा मराठा ओबीसी किंवा मराठा इतर असा काही एक वाद सुद्धा पेटवण्याचा प्रयत्न झाला किंवा तशा पद्धतीचे काही बाबी झालेल्या आहेत. तर बऱ्याचदा समाजामध्ये तसं काही किंवा संघटनांच्या मनामध्ये किंवा जे प्रमुख लोक असतात यांच्या मनामध्येही तशा काही पद्धतीची बाब नसते. ते एक वेगळ्या अंगाने विचार करत असतात, सकारात्मक विचार करत असतात, पण त्याच वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने सगळेच जण एकत्रित नसतात. एक आपण हेही मान्य केलं पाहिजे किरण की आपल्या प्रत्येकाच्या जातीमध्ये सुद्धा जी उतरंड आहे, जाती अंतर्गत उतरंड जी आहे ना, ही सुद्धा आपल्याला खूप अडचणीची ठरते आहे. आणि जाती अंतर्गत उतरंडी जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत उर्वरित समाज सुद्धा एकत्र येणं किंवा उर्वरित जातीतल्या लोकांनी आपल्याला सोबत घेणं, एकत्र बसणं, उठणं याला मोठ्या अडचणी येत आहेत. यासाठी मी अनेकदा यापूर्वी सांगितलेलं आहे की धर्म ज्यांनी सांगितलं त्या ब्राह्मणांनी धर्म सोडून दिला, आपण कशासाठी त्याच्यासाठी या सगळ्या काही बाबी पडतो. त्यामुळे आपल्याला लोकांमध्ये जाऊन कार्यकर्ते वाढवणे, वेगवेगळ्या पद्धतीने काम करणे हे खूप गरजेचं आहे. आज गावागावात शाळात हे वातावरण दूषित करणारे 1-2%, अर्धा टक्के का होईना लोक आहेत. वारकरी चळवळ जी आहे ही गावोगाव पोहोचलेली आहेत. कीर्तनकार आहेत, बरेचसे कीर्तनकार RSSचे रामदासी कीर्तनकार म्हणून आज काम करतात, नारदी कीर्तनाच्या माध्यमातून. पुन्हा वारकरी ही चळवळ ही समतेवर आधारित असताना काही विकृत कीर्तनकार गावागावात जाऊन पुन्हा प्रमुख लोकांना हाती धरून एक विषमतेचं वातावरण तयार करतायत. बुद्धापासून आंबेडकरांपर्यंत हे संपूर्ण समतेची चळवळ मांडणारे अनेक कीर्तनकार संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा नामदेव तुकाराम वारकरी परिषद जी मराठा सेवा संघाची आहे त्या माध्यमातून आपण तिकडे तिकडे केलेले. आज ते मुलं ताकदीने गावागावामध्ये जाऊन ही सगळी मांडणी करत असताना त्याच वेळेस ही प्रस्थापित काही मंडळी हाती धरून हे रामदासी किंवा RSSचे कीर्तनकार, भजनकार हे वेगळं वातावरण निर्माण करत आहे आणि त्यांच्यासाठी लढण्यासाठी लागणारं अर्थबळ आणि मनुष्यबळ जे आहे ते आपल्याकडे अजून तेवढं जमा होत नाही किरण, ही सुद्धा एक खंत आहे. आपण म्हणालात मराठा समाजाने यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे, तर पुन्हा पुन्हा तेच सांगतो की मराठा समाज जो काही आहे बहुतांशी समाज हा आपल्या सगळ्या लोकांसोबत आहे, परंतु काही मर्यादित लोक, मर्यादित नेते, मर्यादित राजकारणी राजकारण करण्यासाठी चुकीचे संदेश देतात. त्याबद्दल आपल्या सर्वांचा आक्षेप आहे, तो असला पाहिजे. पण इतर बहुसंख्य लोक हे समाजामध्ये एकी राहावी, कुठली बेकी नसावी, सर्वांनी एकत्र यावं आणि बाबासाहेबांना वंदन करणारे, बाबासाहेबांचे विचार मांडणारे आहेत. आपल्याला लक्षात येईल 1978 मध्ये ज्यावेळेस पवार साहेबांनी निर्णय घेतला की मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करायचा, भले तो 94 पर्यंत चालला असेल, त्यावेळेस ज्या मराठा युवकांनी, मराठवाड्यातील किंवा आजूबाजूच्या लोकांनी अत्यंत विरोध केला, अगदी दंगलीपर्यंतचं वातावरण गेलं, एकमेकांची घरं जाळणं असे प्रकार झाले. आज मला सांगताना अभिमान वाटतो की त्याच मराठवाड्यामध्ये अनेक मराठा युवक दररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आपल्या जीवनाची सुरुवात करतात, लोकांना काही सांगतायत. तर हे जे आपल्या विरोधातलं वातावरण निर्माण होतं यासाठी समाज जबाबदार आहे असं म्हणल्यापेक्षा आपलं जे काही त्याला विरोध करण्याचं काम आहे, प्रतिक्रांती थांबवण्यासाठी आपलं जे बळ आहे ते कुठेतरी कमी पडतं. सर्वसामान्य समाज हा आपला फॉलोअर असतो, तो कधी नेतृत्व करत नसतो. तर आपल्याकडचं हे प्रबोधनाचं जाळं असेल, समाज सुधारकांचं जाळं असेल
हे विकृतीच्या विरुद्ध काम करणारं जाळं असेल, अंधश्रद्धा विरोधी जाळं असेल, समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संविधानाची जी तत्व आहेत ती समाजामध्ये पेरण्याचं, पोचवण्याचं आणि आचरणात आणण्याचं काम असेल, ही करणारी जी फळी आहे, ही फळी आपली कुठेतरी जरा कमजोर आहे, ती कमी पडते, किंवा आपल्याला पाहिजे ते सुविधा नाहीत. समाज हा आपल्या सोबतच आहे, समाज कधी वेगळा चालत नाही, असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. मध्यंतरी साहेब तुम्ही एक विधान केलं होतं, त्याच्यावरती खूप मोठा वाद निर्माण झाला होता आणि चर्चा पण त्याची खूप झाली होती, की तुम्ही सांगितलं होतं बा की येणाऱ्या काळामध्ये जर गरज पडली तर संभाजी ब्रिगेड जे राजकीय विंग्स आहेत ते भाजप बरोबर जाणार, भाजप बरोबर युती करू शकते, म्हणून अशा पद्धतीचं होऊ शकते. वास्तविकता तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे की जो जो प्रतिगामी शक्तींच्या सोबत आपला फायदा होईल किंवा आपण काहीतरी ताकदीनं करू, आपलं काहीतरी राजकीय अस्तित्व निर्माण होईल, करायला गेलेला आहे तो तिथे तिथे गडप झालेला आहे. मग मायावतीचं उदाहरण आपल्याकडे आहे. महाराष्ट्रातल्या अनेक लोक चळवळी ज्या म्हणजे पूर्वी काळी बाबासाहेबांच्या नावावर चालायची, त्यांची उदाहरणं आपल्यासमोर आहे. पण तुम्ही असा एकंदरीत भाजप बरोबर सुद्धा आम्ही युती करू शकतो, या मागची तुमची काय भूमिका होती, काय कारण होतं? नाही, आता पुन्हा तिथेच येतं की मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि मीडिया सत्ता ह्या 5 सर्वोच्च सत्ता मानलेल्या आहेत. गेल्या 30 वर्षामध्ये आम्हाला काही पाहिजे त्या प्रमाणात यश आलेलं नाही, आणि राजसत्ता किती महत्वाची आहे हे बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आजच्या लोकशाहीमध्ये तर आपण वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या मार्गाने जाऊ शकत नाही. सर्व प्रयत्न झाले, समविचारी जे काही पक्ष असतात राजकारणामध्ये, समविचारी पक्षांसोबत गेलो तर स्पेस निर्माण करणं अत्यंत अवघड असतं. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जे महाआघाडी सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, शिवसेनेचा आमचा कधी संबंध आलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आतापर्यंत आमचा पूर्ण कामाचा फायदा झालेला आहे. आणि आज ते गोड गोड बोलतात, गेले 20-25 वर्ष आमच्या सर्व कामाचा त्यांनी फायदा करून घेतला, परंतु अजूनही राजसत्तेमध्ये बरोबर घेण्याबद्दल त्यांनी काही विचार केला नाही. आणि आज तिन्ही पक्ष एकत्रित असल्यामुळे, आणि त्यांनी जर उद्या एकत्रित लढवायचं ठरवलं सोबत, तर त्यांचेच आपसात मारामारी होईल आणि आम्हाला काही मिळणार नाही. या परिस्थितीमध्ये शेवटी राजकारणामध्ये जे चालतं, एकमेकाचे विरोधक हे एकमेकाचे मित्र केव्हा बनतील ते सांगता येत नाही. देशामध्ये पीडीपी किंवा या सगळ्यांच्या सोबत हे सगळे गेले, ते संपतातच अशातला काही भाग नाही. मी एक वेगळ्या पद्धतीने सकारात्मक विचार केला की आपण त्यांच्या सोबत गेलो तर ते बिघडतील का नाही. म्हणजे तुम्हाला आता किरण कल्पना असेल की आमच्या रेखाताई 15 वर्ष भाजपच्या आमदार होत्या. हो, ऐकून तर माहित आहे, तुमचा परिचय झालेला आहे. हो, हो. मराठा सेवा संघाच्याच होत्या, आणि या 15 वर्षामध्ये आमचं काही RSS झालं नाही. त्यामुळे 2-4 मुलं मुली जर तिथे गेले तर कदाचित काही विषय कारणी लागतील, आणि सत्तेत गेल्यानंतर आमची थोडीफार व्याप्ती वाढेल, हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. आणि आजच्या काळामध्ये सगळे एकत्र आलेले, म्हणजे आज ममता बॅनर्जी काही बोलत असल्या तरी त्या सुद्धा कधीतरी त्या NDAच्या घटक होत्या, मायावती होत्या. त्यामुळे राजकारणामध्ये कोणी नेहमीसाठी एकमेकाचे अस्पृश्य राहत नाही. ही भीती एक आहे की लांडगा आला आपण संपून जाऊ. मी एक वेगळ्या पद्धतीने विचार केला की आपण तर ब्राह्मण होणे नाही, आपण तर भाजपमध्ये जाणे नाही, RSS वादी होणे नाही. पण जर RSS वाले काही लोक, कारण की अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल की RSS मध्ये सुद्धा काही सगळंच आलबेल आहे, अशातला काही भाग नाही, दुष्पूत बऱ्यापैकी आहे. इतक्या वर्षानंतर म्हणजे मोदी जरी आलेले असले किंवा शहा आलेले असले तरी ते काही टोटली पूर्णचे पूर्ण तशा पद्धतीचे आहेत, अशातला काही भाग नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांच्याशी काही संवाद साधून ते सुधारतील, अन्यथा आपलं नुकसान होतंय वाटलं तर आपण बाहेर येऊ शकू, हा एक संवाद आहे. कदाचित एक नाईलाज का होईना म्हणून तो एक प्रयत्न करायला काही हरकत नाही, अशा पद्धतीचा संदेश मी मुलांना दिलेला होता. कारण की त्यांच्याकडून ऑफर येत आहेत, सध्या त्यांच्याकडे स्पेस निर्माण झालेली आहे. या स्पेसमध्ये जर जमलं तर बघायचं, अशा पद्धतीचा हा गाजराची पुंगी वाजली तर वाजली, अन्यथा खाल्ली, असा हा एक प्रयत्न होता. पण आपण म्हणालात ती भीती किंवा तो अंदाज आम्हाला निश्चित आहे, आणि तसं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
जर यदा कदाचित भाजप सोबत तशी काही युती संभाजी ब्रिगेडची झाली तर संभाजी ब्रिगेड संपणार नाही. युती जी आहे ती राजकीय युती भाजपची आणि संभाजी ब्रिगेडची असेल. मराठा सेवा संघाची आणि RSS ची युती असणार नाही. झालेली युती ही राजकीय असेल, एखाद्या सामायिक अजेंड्यावर असेल. MSS आणि RSS यांची सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, आर्थिक म्हणा ही युती असणार नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा संघाला, RSS ला, भाजपला विरोध करण्याचे जे काही हक्क असतील, अधिकार असतील ते निश्चित अबाधित राहतील याची आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद खेडेकर साहेब. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत अत्यंत चांगली प्रदीर्घ आणि सगळ्या अंगाची चर्चा केली. डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण समाजातल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी जाणून घेतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व, सध्याची परिस्थिती, आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीचे विश्लेषण आणि डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता सगळ्या गोष्टीचं विश्लेषण केलं. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्र तुमचं आभार मानतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुन्हा एकदा अभिवादन करून आम्ही इथे थांबतोय. जय जिजाऊ. आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्रावरती हा पाहतायत. आम्ही बाबासाहेबांच्या अनेक पैलूंच्या वरती या संदर्भात बोलतोय. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.